आज रणखेळत असता माझा डोळ जाऊन सव्वा खोंडीचा धनुष्यबाण माझ्या छातीवर पडलाय. माझ्या नाका तोंडातून रक्ताच्या उलट्या होत आहेत. आज रणखेळत असता माझा प्राण जायची वेळ आली आहे. माझ्या छातीवरील धनुष्यबाण जो कोण उचलील त्याला माझी अर्धी लंका बक्षीस करेल. रावण सरकार, आज नवखंड पृथ्वी, 10वा खंड काशी, त्याच्याही पलीकडे 11वी तुमची लंका. आज तुमच्या इतका महापराक्रमी त्रिलोकात कोणी नाही. आज असे असता तुमच्या छातीवरील धनुष्य कोण बरं उचलणार? अरे प्रधान, आज माझी प्राण जायची वेळ आलेली आहे. माझ्या छातीवरील कोण धनुष्यबाण उचलेल त्याला माझी अख्खी लंका बक्षीस करेल. रावण सरकार, आज नवखंड पृथ्वी, 10वा खंड काशी, त्याच्याही पलीकडे 11वी तुमची लंका. आज 33 कोटी देवतांना बंदिवान बनवून त्यांच्या 21 पायऱ्या बनवून तुम्ही तुमच्या सिंहासनाला जोडले आहे. असे असता तुमच्या छातीवरील धनुष्य कसा बरं उचलावा? अरे प्रधानजी, आज रणत खेळत असता माझी प्राण जायची वेळ आलेली आहे. जो कोणी वीर पुरुष माझ्या छातीवरील धनुष्यबाण उचलेल त्याला माझी पोटची कन्या बक्षीस करेन. रावण सरकार, आज जनकाच्या नगरीत मोठा उत्सव मांडला गेला आहे. जनक राजाची कन्या सीता सुंदरी उपवर झाली असून तिचा आज स्वयंवर मांडला गेला आहे. या स्वयंवरासाठी नगरोनगरीचे राजे, खंडोखंडीचे राजे उपस्थित झाले आहेत. अयोध्येचे राजकुमार राम लक्ष्मण हेही या ठिकाणी हजर झाले आहेत. त्यांना हा धनुष्य उचलला तर पाहतो बरं. आज रणखेळत असता तू माझा घोर अपमान केलायस. तू धनुष्यबाण तुझ्या उजव्या हाताने उचलला असतास माझा अपमान झाला नसता. तू तुझ्या उजव्या पायाने उचलला असतास तरी माझा अपमान झाला नसता. तू तुझ्या डाव्या पायाच्या अंगठ्याने उचललास माझा घोर अपमान केलायस. काही हरकत नाही, याचा सूड घेत